जनतेने सांगितलं विकास आघाडीच्या माध्यमातून तुम्ही मला उभा केलं। 99 ला जनतेने सांगितलं तुम्ही मला उभा केलं। 2004 ला आपण सांगितलं मी उभा राहिलो। 9 ला उभा राहिलो, 14 ला उभा राहिलो, 19 ला आपणच सगळेजण म्हणाला आपल्याला भारतीय जनता पक्षात जायचंय। ठीक आहे म्हणलं, आपली शेवटी जनता सांगेल ते आपल्याला ऐकावं लागेल। आम्ही त्या पक्षामध्ये गेलो। आता लोकांना प्रश्न पडलाय की हिने हा पक्ष का सोडला। त्यांचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांची माझं 2 तास चर्चा झाली आणि मी त्यांना सगळं सांगितलं माझी काय अडचण आहे। त्यांनी मला सांगितलं त्यांची काय अडचण आहे। आता राजकारणामध्ये बंद दाराआड बरीच चर्चा असते, आपण संस्कृत माणसं आहोत, ती बाहेर बोलायचं नसतं। आणि मग शेवटी त्यांनी सांगितलं शेवटी तुम्हाला तुमचा राजकीय निर्णय घ्यायचा आहे। म्हणलं साहेब माझा व्यक्तिगत निर्णय नसून या इंदापूर तालुक्यातल्या जनतेचा आग्रह असा आहे आणि मला तो आग्रह नाकारता येणार नाही। मग त्यांनी काय पर्याय ठेवले माझ्या समोर, हे देतो ते देतो। म्हणलं साहेब ते देण्याच्या पलीकडे आता आमची जनता गेलेली आहे। आता ते देण्याच्या पलीकडे जनता गेलेली असल्यामुळं उद्या जर मी काय एखादी गोष्ट तुम्ही सांगितलेली जर स्वीकारली तर तिथं हर्षवर्धन पाटलाचा व्यक्तिगत स्वार्थ दिसेल। मी राजकारण समाजकारण व्यक्तिगत स्वार्थ कधी करत नाही, तर जनतेच्या स्वार्थाकरता राजकारण करतो। आणि म्हणून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेबांच्या पक्षामध्ये आपण आज या ठिकाणी प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे। साहेब 10 वर्ष ह्या तालुक्यामध्ये खूप अन्याय झाला साहेब सांगतो। मला जुन्या गोष्टी इथं काढायच्या नाहीत साहेब सांगतो, पण ह्या तालुक्यामध्ये गावगावचा कार्यकर्त्याला विशेषतः मागच्या ह्या 2-3 वर्षात तर खूप त्रास झाला। आणि मग परिस्थिती आज तालुक्यातली जर आपण बघितली तर साहेब तुम्ही ज्या पद्धतीने राजकारण समाजकारण भाऊंनी केलं तशाच पद्धतीचं राजकारण समाजकारण आम्ही जयंतरावजी आम्ही सगळेजण करत होतो, दादा होते बरोबर, पण असल्या थराला आपण कधी गेलो नाही। पण आज काय परिस्थिती निर्माण झालेली आहे, कुठलंही काम टक्केवारी दिल्याशिवाय होत नाही। एक नवीन वर्ग आता या भागामध्ये तयार झालेला आहे, त्याला रोहित दादांनी शब्द वापरला मलिदा गँग सांगतो तुम्हाला, बरोबर आहे ना? होय का नाही? आता हे का घडायला लागलेलं आहे? त्यामुळे साहेब याच्यामध्ये जाती जातीमध्ये तेढ निर्माण झाले। चांगला गुन्ह्या गोविंदाला चाललेला हा बारामती लोकसभा मतदारसंघ इंदापूर तालुका, ते काही राजकारणामध्ये कुणी कुणाला मतं दिलं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, लोकशाही आहे। पण ह्याच्या पलीकडे जाऊन ज्यावेळेस अशा घटना घडतात त्यावेळेस सामान्य माणूस त्या ठिकाणी खूप हवालदिल होतो आणि तशी परिस्थिती आज या तालुक्यामध्ये निर्माण झाली। आणि म्हणून साहेब लोकांचं चीड आहे की यावेळेस इंदापूर तालुक्यामध्ये येणाऱ्या विधानसभेला तुम्हाला साहेब जो निर्णय घ्यायचा आहे तो तुम्ही निर्णय घ्या, कारण तुम्हाला काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही। तुम्हाला जो निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे तो साहेब निर्णय घ्या, पण मी ह्या जनतेच्या साक्षीने सांगतो जो निर्णय आपण घ्याल त्या निर्णयाला इंदापूर तालुक्यातली जनता परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी देऊ इच्छितो।